रमेश जाधव आणि अशोक कासार ही सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतं. रमेश आणि अशोक ही जोडी आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश इथून मात्र सज्ज होतोय. मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेला घडलं काय मैदानाच्या आतमध्ये यष्टा आणि बेल्स घेऊन जाणारा चेंडू. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार घेतलाय विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या श्रेयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहताय न्यू बॅटर निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय पहिल्याच बॉलवर रमेश जाधवचं इथे मात्र आपल्याला विकेटचं पतन होताना फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात दिनेशने केली गेली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ हो बाल बाल बच गए. उंची जर का खाली असती ना तर पुन्हा एकदा कदाचित मिड स्टंप घेऊन जाणारा चेंडू पाहायला मिळाला असता. यशांचे वरतून डिलिव्हर झाला चेंडू. निवृत्ती न्यू बॅटर आल्यानंतर पहिल्या चेंडूवर त्याच्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवर असं वाटतं की खातं खुल्लं करणारी जी सुरुवात आहे तिथून मात्र पाहायला मिळेल, पण तसं काहीसं चित्र दिसलं नाहीये. निर्धावफेकी पाहायला मिळाले. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस समेमध्ये चेंडू फटका फसण्याची दाट शक्यता. दोन क्षेत्ररक्षक पोहोचले आणि एका ट्रॅकवर दोन रेल आल्यानंतर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता ही असते आणि ती सध्या तरी पाहायला मिळाली. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ यावेळेस इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र एखादा खेळाडू जरी पोहोचला असता तरी झेल होणं साहजिक होतं आणि सध्या तरी तो झेल होऊ शकला नाही. झेल धरती मातेला दान झाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि संघाचं आणि वैयक्तिक खातं खुल्लं करणाऱ्या या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 या अंकावर धावफलक सिरावत असताना सध्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल आपे स्क्वेअर लेग पंचांचा आणि मेन पंचांचा ही हात आकाशाच्या दिशेनं निवृत्तीला परतावं लागेल. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर डॉक्टर सदगीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय चला या आपण षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूतून मात्र फेकले गेलेत आणि 2 गडी बाद करत 2 धावा इथून मात्र सध्या तरी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. ओमसाई सुपरस्टार आणि मैत्री ग्रुप कोच यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटक जसे संपतील तसं पण त्वरित इथे मात्र दाखल व्हायचंय. हो चांगला चेंडू चांगला फेस करत असताना पण थोडासा त्रास उद्भवला गेला आणि तदनंतर निर्धाव स्वरूपातल्या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबाईलला 2 या अंकावर पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. अंतिम चेंडू हाही इथून मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळते. रोज दिवाळी नसते तसं प्रत्येक चेंडू या पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल असं नाही. षटक संपलं क्रमांक 1 चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 2. ती जर चूक घडली नसती ना तर कदाचित त्या 2 धावाही मिळाल्या नसत्या. निर्धावफेकी पाहायला मिळाली. चांगलं षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.
षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 या अंकावर कंजूसी भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता अभिल आणले गेले. अभिची खूप सारी मेहनत, स्टेज व्हॉलेंटियर म्हणून सुद्धा काम पाहतात आणि चांगल्या पद्धतीनं कार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतोय. अभि षटकात येईल. पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. थोडंसं फाईन लेगच्या दिशेने जाणारा चेंडू, कदाचित एक धाव कन्वर्ट करण्याकरिता बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जेमे तेमे का होईना, पण ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना थोडीशी दयनीय अवस्था आहे टीम त्रिमूर्ती संघाची, असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सिंगल धावसंख्या 3. आधीची मॅच आपण बघितली तर अभिवर थोडंसं कमकुवत गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली होती अभिजी. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अभि सज्ज होई. षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस डॉक्टर सदगीर यांच्या बॅट मधून चेंडू निघाला होता. फटका फसलाय. विकेटचं पतन झेलवायच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. डॉक्टर सदगीर तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्रान दाखल होत असताना आपण इथं मात्र आपण पाहताय ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर विकेट आला आणि ती शृंखला आता मात्र कायम ठेवली गेली. अभिनही ओहो, यावेळेस थोडासा बॉल स्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल WD आपल्याला व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 4. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी आहे. धावसंख्या आणि धावफलक जे आहे ते थोडं तरी कमकुवत होताना इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आणि चांगली एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धावा करून सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती संघ इथून मात्र आपल्याला करताना पाहायला मिळतं. श्री गुरुदेव दत्त आणि त्यांचं सिम्बॉल आपल्याला त्रिमूर्तीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या जर्सीवर एक चांगला संदेश इथून देण्याचा प्रयत्न त्रिमूर्ती संघ इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅटने उचलला गेलाय. चेंडूला झेलला आहे. इथे मात्र संधी चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता आणि झेल सध्या तरी इथून मात्र ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जी पकड योग्य वाटेल त्या पद्धतीनं झेल घेणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहिलं चेंडू निघाला होता आणि त्यानंतर ड्रॉप झाला इथे मात्र. पुढचा बॉल साईडला यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. मानवविरहित क्षेत्रामध्ये हा चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होता. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत फेकी होईल, कलेक्शन होईल, फेकी होईल. तोपर्यंत 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. तरुणांना लाजवतील या पद्धतीने धावा या पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावेनं का होईना पण धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 या अंकावर धावफलक. चला अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. ओमसाई स्पोर्ट आणि मैत्री ग्रुप आपलं नेक्स्ट मॅच असणार आहे. आपण बी रेडी राहायचं आहे. गोलंदाज या बॅक साईडला जाणारा चेंडू आपण सध्या तरी पाहताय आणि 2 धावा इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील आपण पाहताय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा इथून मात्र पोहोचतो. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12.
चला गेम स्पीडअप करूयात थोडंसं. सोन्यामध्ये सर आपणास सुद्धा विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये थोडंसं त्यांना ताकीद द्या. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करूयात. आपण फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पोचवा, सेकंड पोचवा, इशारे फक्त आमच्यापर्यंत पोचवा. मग जी काही पेनल्टी असेल ती इथून मात्र अनाऊन्स केली जाईल. पेय विश्रांती झाली आहे. चला पेय विश्रांतीला आपण थांबा देऊ शकत नाहीये कारण उन्हाचा तडाखा इतका वाढतोय की त्या अनुषंगानं थोडंसं पण राजनजी गोळे इथे मात्र उपस्थित होतात. वेलकम राजनजी गोळे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्री महासंघाचे संघमालक आणि योगेशजी मेणे सुद्धा इथे उपस्थित होतात. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचला सुरुवात करूयात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आणि निलेशला आमंत्रित केले गेले. चला आता चेंडू डिलिव्हर करायला सुरुवात करा. आयोजकांची कमिटीची जशी सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचतीये की थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करण्याकरिता आपणही थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज निलेश सज्ज होतो. षटकात येईल. पहिला बॉल खालून थोडीशी उंची खाली ठेवली गेली आहे. थोडी नव्हे तर खूप सारी उंची खाली पाहायला मिळाली आणि फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना ना मेरा ना तेरा, 13 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल चालू केली गेली आहे की काय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला व्हाईट पाहायला मिळाला होता आणि याही षटकामध्ये व्हाईट बॉल आपण पाहताय. धावसंख्या 14. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये, चेंडू फटका फसलाय की काय. ओहो, यावेळेस थोडंसं कन्फ्युजन पाहायला मिळालं. गोलंदाजाकडून फटका फसण्याची दाट शक्यता होती पण धाव बाद करण्याची इथून मात्र संधी आल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर अशोक आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. कोण विसरेले ना, गणेश पोडी करून बिलॉंग होत असताना अशोकला आपण पाहिलं आणि अजूनही त्याच पद्धतीच्या ताकदीची फलंदाजी ग्रामीण क्रिकेट असू द्या किंवा मग 40+ क्रिकेट असू द्या सातत्याने करत आलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये तर खूप सारा बोलवाला या खेळाडूचा राहिलाय आणि आता मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी आठवावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. आल्या आल्या सुरुवात दमदार केली गेली. ऑन साईडला फिरकावून देणारा स्ट्रोक, धाव इथे मात्र घेण्याचा इशारा खरं तर नव्हता. ऐन मुवमेंटला चेंज केलं गेलं आणि धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 17 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्या. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. 2 धावा आल्यानंतर कदाचित गोलंदाजावर तर थोडंसं प्रेशर असावं आणि मान विसरले की काय. धावसंख्या
18 ट्राय अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा निलेश षटकार दिला. पुढचा बॉल कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणार हा चेंडू एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास इथून मात्र जारी केला गेला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 धाव्याने का होईना धावफलक पुढे सरसावेल. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 20 या अंकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत. गोलंदाज सज्जोई षटकार दिला. पुढचा बॉल स्विच हिट बॅक साईडला. या वेळी चेंडू चाललाय जिथे क्षेत्ररक्षक दैनात नाहीये अशा क्षेत्रातून चेंडू मावडाईच्या पलीकडे पाहायला मिळतोय. चौकार 4. चौकार सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय चौकाराच्या बढतीने धावसंख्या 24 या अंकावर. थोडस धावसंख्या आता मात्र पुढे सरकतीये. चालना देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. ओहो हवेमध्ये चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. क्षेत्ररक्षक नव्हते त्या क्षेत्रामध्ये त्यामुळं जीवात जीव आला असावं पाटरच्या असं म्हणायला हरकत नाहीये. अंतिम क्षणी धावा इथून मात्र बनवल्या गेल्या. या चेंडूवर 3 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि षटक संपलाय. क्रमांक ही 3चा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 27-27. चला जेवण चालू झालेलं आहे. 12 वाजल्यापासून तर 2 वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था आहे. त्यामुळं या टायमिंग मध्ये आपण आपलं जेवण करून घ्या. 40+ क्रिकेट आहे. सगळं काही शिस्तीने इथून मात्र होतं. ज्यामुळे जेवणाचा टाइम सुद्धा ठेवलेला आहे. त्यामुळं 12 ते 2च्या मध्ये आपण जेवण करून घ्या. याच्यानंतर मात्र मग आयोजकांकडे जी काही सबब पोहोचेल ती मात्र ऐकली जाणार नाही. या गोष्टीची नोंद घ्या. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 12 ते 2च्या दरम्यान आपण जेवण करून घ्यायचंय. दीपकला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 देण्याकरिता. ओहो यावेळेस दीपकचा चेंडू अशोक करीत होता. सिंगल ते मिळते अशोक कडून. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास. इथे मात्र ऐन मुवमेंटला धाव थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तोच कुठेतरी योग्य होता. उगाच कुठेतरी जोखीम पत्कारली गेली आणि रनआउटची विकेट इथून मात्र पडताना आपल्याला पाहायला मिळाली. षटकात येईल. पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. अशोक करिता चेंडू थोडासा टेक्निकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव महत्वाची आहे.
आपल्या धावा इथे मात्र बनवायच्या असतील तर मग मात्र कुठल्याही पद्धतीने धावा येऊ द्या, तर धावा येणं गरजेचं होतं आणि त्या सध्या तरी पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद दाखल होत असताना आपण पाहत आहे. त्रिमूर्तीचा विचार केला तर आतापर्यंत 5 गडी बाद झालेत आणि 29 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होतो. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस अशोकचा हा चेंडू अशोकचा नव्हता तर मिलिंदचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, जो की इथून मात्र फसलाय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. दाखवत असताना आपण पाहिजे थोडीशी दयनीय अवस्था आहे वेळेच्या एक धावसंख्येच्या बाबतीत विचार केला तर, आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक आहे. मी पुन्हा एकदा पोचवीन की थोडंसं धावत आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. बॅटर गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाजी तो मात्र सज्ज होता. षटकात येईल पुढचा बॉल. हो, चांगला चेंडू होता. समोरून चेंडूना वळण धारण केले गेलाय आणि पत्ताही लागून दिला गेला नाहीये असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. निर्धाव फेकिंग डॉट बॉल पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र 30 या अंकावर. गोलंदाज सय्या. षटकात येईल पुढचा बॉल आपण पाहताय. थोडस नॉनस्ट्रायकरच्या बॅटरच्या डोक्यावरून आय थिंक हसमुख आहेत तिथे आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये हसमुख आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या 31. पुन्हा एकदा स्लो क्रिकेट, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. षटक संपली. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 धाव मिळाली इथून मात्र आणि षटक संपले. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 32. चला ओम साई स्पोर्ट आणि मैत्री ग्रुप टॉस करण्याकरिता रेडी राहायचं आहे. पाहिजेस लाईव्ह टेलिकास्टिंगच्या मार्फत कॅप्चर केले गेलेले हे ड्रोन व्ह्यू आपण पाहताय ऐकताय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित अंबाडीवाडा परिसर 40+ प्रीमियर लीग 2026 धरा आणि त्यांचं भव्य दिव्य आयोजन नियोजन संपूर्ण हे ड्रोन व्ह्यू इथून मात्र कॅप्चर केले गेलेत आमच्या SK एंटरप्राइजेसच्या मार्फत. चांगला लाईव्ह टेलिकास्टिंग आणि 360 व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू या ड्रोन व्ह्यूच्या मार्फत सध्या तरी पाहायला मिळतात. म्हणजे बर्ड आय व्ह्यू म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर पक्ष्यांच्या नजरेतून ज्या पद्धतीने दिसतं त्या पद्धतीचे मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह टेलिकास्टिंगच्या मार्फत पाहायला मिळालं. यावेळेस पाहायला मिळतोय दिमागदार इथे मात्र फटका. कदाचित त्रिमूर्ती आता मात्र म्हणत असेल जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. षटकार 6. इथे मात्र षटकारानं पुढचा बॉल. यावेळेस स्ट्रोक चांगला होता. तिथे मात्र झेलला संधी असताना चेंडू बाउंड्रीच्या दिशेने तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली
थोडासा अडथळा आहे, आम्ही पाहू शकत नाही, पण ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. गोलंदाज गुरु पण इथे मात्र अशोक होतोय सुरू. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. धावसंख्या होती कुठे आणि या षटकार चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलंय कुठे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं. हवेमध्ये झेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. जैसे को तैसा मिला बडा मजा आया. विकेट पतन फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. ठोकणारा बॅटर इथून मात्र बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही जाऊन पोहोचत असताना 42 42 या अंकावर धावफलक. बॅटर्सनी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि गुणतालिकाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उपरवाला जब्बी देता देता छप्पर फाड घे. व्हाईट प्लस चौकार. टोटल 5 धावा. गोलंदाज सज्ज होईल. हो यावेळेस निर्धावफिकी आहे. धावसंख्या 46 46 या अंकावर आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 46 46. ओहो यावेळेस मिस करतील. चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं धाव घेत जात असताना निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय चौकार 4. थँक्यू. षटक क्रमांक इथून मात्र आपण बघितलं तर 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या आहे 50. विजयाकरिता 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. बघूयात 51 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र आहे ती पार केली जाईल का. मी परी 11 आणि त्रिमूर्ती चला टॉस करण्याकरिता यायचं आहे आणि गोळे साहेबांचे शुभ असते. राजनजी गोळे साहेबांचे शुभ असते. करूयात आपण टॉस. चला त्रिमूर्ती टीम कॅप्टन आणि परी 11 टीम कॅप्टन आपण यायचं आहे. गोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नाण्याच्या 2 बाजू आम्ही तुमच्यापर्यंत आधी पोहोचू. दोन्ही कॅप्टन या त्वरित थोडस. नाण्याच्या 2 बाजू आहेत. गुड मॉर्निंग आणि दुसरी आहे बुमिक स्पोर्ट. या टॉस इथून मात्र करूयात. गोळे साहेबांच्या शुभ असते. कॉलिंग कोण देतं कुठली. ओम साई ओम साई स्पोर्ट इथून मात्र मैत्री ग्रुप किल्ले कोहज आणि ओम साई स्पोर्ट या संघांमध्ये नाणेफेक होतीये.
गुड मॉर्निंग असं कॉल आलं आणि बुमिक स्पोर्ट आपण पाहताय. मान्यवरांना विनंती असेल पण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आहे आणि सन्मानानं स्थान बनवायचं आहे. जाऊयात आपण मैत्री ग्रुप किल्ले कौसच्या दिशेनं. मित्रा नाणेफेक विन झालाय का निर्णय असेल? निर्णय मी 2 मिनिटात कळवतो, विचारून जरा. डिसिजन पेंडिंग आहे. जर का आपल्या गोलंदाजी आपण घेतली तर किती धावांपर्यंत रोकाल आणि फलंदाजी घेतली तर किती धावांपर्यंत मजल माराल? जर आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं तर 5 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि जर आम्ही फलंदाजी घेतली तर जास्तीत जास्त धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. छुपा मनसुबा ठेवलेला आहे तुम्हालाही. बेस्ट ऑफ लक इथून मात्र असेल. जाऊयात आम्ही शुद्धाच्या दिशेनं. नाही, जर सेम क्वेश्चन तुम्हालाही असेल, तुमच्या वाट्याला फलंदाजी आली तर किती धावांपर्यंत मजल माराल आणि गोलंदाजी आली तर किती धावांपर्यंत रोखाल? नक्कीच चांगली टीम आहे. क्षेत्ररक्षण आणि मगाची जर त्यांची बॉलिंग बघितली तर कमीत कमी 55+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जर आम्हाला क्षेत्ररक्षण जर मिळाला तर आम्ही 40 रनाच्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. आपण अनेक साऱ्या स्पर्धा खेळताय. ग्रामीण क्रिकेट आपण चिंचगड म्हटलं की सध्या तरी खूप सारं चर्चेत असणारं नाव आहे या क्रिकेट विश्वचषकातील. तिथून आपण ग्रामीण क्रिकेट खूप सारे खेळलात. भिवंडी, ठाणे, रायगड परिसरामध्ये आपण खेळलात. पण आज 40+ची ही गुड मॉर्निंगची लीग खेळण्याकरिता आलात. काय म्हणाल आयोजन नियोजन पाहता? मी आता जवळजवळ 2 वर्षापासून 40+च्या टुर्नामेंट खेळतो, बघतो. खरं सांगू की हे आता या वयामध्ये हे क्रिकेट खेळणे अवघडच आहे. पण त्यांची मेहनत बघता आणि हे ग्राउंड आणि ग्राउंडवरचं पूर्ण आउटफील्ड फार खराब होती, पण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तरी त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. थँक्यू सो मच. तुम्हालाही खूप सारे शुभेच्छा असतील. डिसिजन पेंडिंग आहे. जे काही येईल आम्ही त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत आपण टॉस बॉक्समधून जाऊयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये दिलेश चौधरी सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. वेलकम दिलू दादा, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. हॅलो चेक. क्षमस्व धावसंख्या आहे 7 गड्यांच्या मोबदल्यात 51 विजयाकरिता 52 धावसंख्येचा आव्हान. चला, 51 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि विजयाकरिता 52 धावसंख्येचा आव्हान इथून मात्र समोर ठेवले गेले. 52 धावसंख्येचा आव्हान पार होईल का? हे पार करण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण परी 11 संघाकडून इथून मात्र पाहताय. चला, 30 चेंडूंचा 17 आणि 30 चेंडूमध्ये 52 धावसंख्येची जी पारी आहे ती इथून मात्र पार करायची.
येस, ग्रीन सिग्नल पंचांचा पोहोचलाय. सलामीची जोडी दिनेश आणि अजित ही जोडी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आणि माऊली दादा जे गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तर इथून मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये थोडेसे दुखापतग्रस्त होते, थोडीशी आपल्याला दुखापतग्रस्त पाहायला मिळाले. पण पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता सज्ज होत आहेत. यावेळेस चेंडू खाली, बाबा च्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर कर दिखाया, विकेटचं पतन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र आपल्याला सध्या तरी दाखवलं होत असताना आपण पाहताय. पहिल्या बॉलवर जेव्हा विकेटचं बदन होतं तेव्हा येणाऱ्या जे नवीन फलंदाज असतात त्यांच्यावर थोडंसं प्रेशर पाहायला मिळतं, कारण 52 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पार करायचं आहे. आणि पहिल्या चेंडूवर जर का आपला गडी बाद होतोय तर येणाऱ्या फलंदाजावर डेफिनेटली प्रेशर इथून मात्र पाहायला मिळतं. तर प्रेशर जणू आलेला घाम, आपण कपाळावरचा घाम पुसतो त्या पद्धतीने प्रेशर बाजूला सारावं लागेल. आणि आता मात्र इथे फलंदाजी करावी लागेल. हुशारीनं चाणक्य नीतीने फेकला गेलेला चेंडू आणि त्यामध्ये फसताना बॅटर दिनेश आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्याकरिता मच्छिंद्र दाखवलं होतं. यावेळेस उडवल्या गेले चेंडूला, एक धाव मिळाली आहे. थोडस तिथे मात्र चूक घडाली, चेंडू क्षेत्ररक्षणापासून दूर जाताना पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होऊन धावफलक 2 या अंकावर. राजेश पाटील उंबरपाडा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. राजेश पाटील उंबरपाडा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधा. 2 धावा सध्या तरी पळून पूर्ण होताना पाहायला मिळाला. धावफलक 2 या अंकावर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस थोडस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. सुपला मात्र हुकला आणि शरीराचा स्पर्श होऊन लेग बाईच्या स्वरूपातली 1 धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 1 धावा संख्येने धावफलक 3 या अंकावर जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा 1 धावेकरिता मार्गक्रमण केले गेले. दुसऱ्या धावेचा मनसुबा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण होताना आणि धावफलक 2 धावेनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय अर्थातच 6 या अंकावर संद गतीनं, क्षमस्व 5 या अंकावर धावफलक. यावेळेस व्हाईट बॉल, 1 धाव. थोडी खराब चेंडूची डिलिव्हरी या क्षणी आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट, नंतर 2 धावा सिंगल आणि पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 1च धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्लो क्रिकेट आहे, कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सिंगल न धावा संख्या 7, 1 गड्याच्या मोबदल्यात 7 या अंकावर धावफलक. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड मागच्या बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा, नो प्लस चौकार. पुढचा चेंडू फ्री हिटचा. गेली या चेंडूनी आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मिळणारा चौकार. टोटली 5 धावा धावफलक 12 या अंकावर येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा. जहां भी मारो जैसी भी मारो आपकी मर्जी.
बस रनआउट नाही होणार हे कुठेतरी मनामध्ये बिंबावा लागेल आणि आता मात्र एक धाव मिळाली आहे फ्री हिटच्या चेंडूवर. फ्री माइंड न स्ट्रोक कन्वर्ट केला गेला होता आणि चेंडू ही निघालाय बाउंड लाईनच्या पलीकडे. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड ने ठोकला गेलेला हा इथे मात्र चौकार 4. समाप्तीने धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. चला षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 विजयाकरिता 24 चेंडू आणि आता मात्र 36 या धावसंख्येची आवश्यकता. डॉक्टर सदगीर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. एक चांगली गोलंदाजी आधीच्याही षटकामध्ये इथून मात्र हाताळली गेली होती. आधीच्याही मॅच मध्ये हाताळली गेली होतीच. डॉक्टर सदगीर यांच्याकडून एक षटक आपण पाहिलं. ओ या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक नाही या त्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे अति प्रचंड वेगानं सीमारेषा बार. चौकार 4. पहा पॉवरपेचा फायदा जो असतो क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल करणं गरजेचं असताना ते सध्या ते एक तर गॅप शोधा किंवा मग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल करा. त्या पद्धतीचं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. स्वतः डॉक्टर गोलंदाजच्या ज्या भूमिकेमध्ये ते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये जाताना पाहायला मिळाली. एक धाव अंकित केली गेली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय ते म्हणजे 21-21 म्हणजे आता इक्वेशन चेंज होईल आणि विजयाकरिता 22 चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांशापर्यंत सोन्या पाटील जर पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपातली एक धाव मिळाली आणि धावसंख्या 22 म्हणजे विजयाकरिता 22 चेंडू आणि 30 या धावसंख्येची आवश्यकता. 52 धावसंख्येचा आव्हान पार करायचे. 30 या अंकावर 22 या अंकावर क्षमस्व धाव फलक जाऊन पोहोचला गेलाय. या वेळेला उडवला गेलाय. फ्लक केले गेले चेंडूला पाठवलं गेलं वन बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळतोय चौकार 4. सध्या तरी ज्या बैलांची चर्चा आहे त्याचं गीत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी करण्याचा प्रयास पाहायला मिळाला. धावबाद करण्याची संधी इथून मात्र होती आणि यस बॅटर आउट. क्विकली ऍक्शन. डोळ्याचं पारणं करण्याच्या आतमध्ये चेंडू कलेक्ट केला गेला. फेकी केली गेली. त्याचा फायदा होत असताना रनआउटची विकेट फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. सव्वीस या अंकावर अजूनही स्थिर सावर होताना पाहायला मिळाली आहे. ओ पुन्हा एकदा ती संधी होती आणि पंचांनी स्वतःहून मागणी केली गेली आहे. आपला सॉफ्ट सिग्नल काय? बॅटर नॉट आउट याचा सॉफ्ट सिग्नल पोहोचलाय पण आपण टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तर करूयात पाहणी.
सोन्या पाटील सर रिव्ह्यू सक्सेसफुल आणि बॅटर आउट आहे. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. लगातार 2 चेंडू आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडूवर इथे मात्र अभि रनआउट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडूवर रनआउटची विकेट. थँक्यू. नॉन स्ट्रायकरला अभि पाहायला मिळाला होता आणि डॉक्टर सदगीर यांनी विचार केला असेल अभि नाही तो कभी नाही आणि कदाचित त्याच पद्धतीनं विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाल. अभि बॅक टू द डगआउट. 19 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 26-26 या धावसंख्येची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक दाखल होत असताना आपण पाहताय. लास्ट टू गो अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू थोडसा कट घेतली गेली असावी या चेंडूची आणि ओहो हो याही वेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर आहेत सांभाळून घेतील. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. यस बॅटर आउट. पहा आपण कित्येकदा विकेट हॅट्रिक होताना आपण पाहिली पण रनआउटची जी विकेट असते ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये लिहिले जात नाहीये. टीम हॅट्रिक झाली पण डॉक्टर सदगीर यांनी मन जिंकलं कारण तिन्ही चेंडूवर रनआउटची विकेट. आगीवेगळ्या शैलीना षटकीतून मात्र फेकले गेलं. विकेटचं पतन फलंदाज बाद. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या आहे 26. 18 चेंडू आणि विजयाकरिता 26 या धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे अर्धा पल्ला इथून मात्र धावसंख्येचा पार केला गेलाय. थोडंसं टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून इथे दुरावलो गेलो त्याबद्दल क्षमस्व. आता मात्र 18 चेंडू आणि विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. अशोकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. चला अशोक वेळ थोडासा कमी खर्च करा. अजूनही खूप साऱ्या मॅचेस आपल्याला इथून मात्र खेळवायच्या या गोष्टीची पण नोंद घ्या आणि त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आता मात्र सहकार्य करा. फेकी डॉट बॉल सध्या तरी अशोकचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचाही चेंडू इथून मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. कुठल्या क्षणी कुठला गोलंदाज आणावा आणि कुठला गोलंदाज इथून मात्र या धावा रोखू शकतो हे चांगल्या पद्धतीने आता मात्र त्रिमूर्ती संघाला ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने प्रेशर क्रिएट करण्याकरिता अशोकला आणले गेले आणि ते दोन्ही चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल तोपर्यंत धावा पळून पूर्ण होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील 2.
धावफलक 2 धावेच्या बढतीनं का होईना पण पुढे सरसावत असताना 28-28 4 गड्यांच्या मोबदल्या धावसंख्या 28 इक्वेशन चेंज विजयाकरिता 15 चेंडू आणि 24 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या पुढचाही बॉल यावेळेस बिरकावून देताना आपल्याला पाहायला मिळाला ऑन साईडला. सिंगल अंकित होतीये. सिंगल शिवाय काहीही मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळणार नाहीये. एक धाबीतून मात्र मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या 29. 14 चेंडू विजयाकरिता 23 धावसंख्येची आवश्यकता. एकोणतीस धावा धावफलकावर आहेत आणि 14 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. चला थोडस आपण वेळेच्या बाबतीत कृपया करून सहकार्य करा. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताय आपण. आम्हाला ठाऊक आहे पण तो थोडासा जलद गतीनं होईल याकडे थोडस लक्ष द्या. कुलंदाज अशोक इथे मात्र सज्ज होतो. षटकातील पुढचा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षण सजवलं गेलं पण फायदा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र झालाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. यस बॅटर आउट आहे. झेल बादच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आशयाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय झेल इथे मात्र घेतला गेलाय. धावत येऊन झेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नसतं आणि अशक्यला ही शक्य करून दाखवलंय. एकदा झेल करिता जोरदार टाळ्या. विकेटचं पतन फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 विजयाकरिता आता मात्र 13 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता. न्यू बॅटर हसमुख मॅन फ्रॉम वाडा चा खेळाडू आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतो. गोलंदाज सय्या कदाचित थोडस बॉक्स क्रिकेटची शैली पाहायला मिळाली. षटक संपले. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंत धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 30 म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. अजित पष्टे आपल्याला फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर अजित पष्टे यांनी सामना हा विन करून दिला तर तात्या शेट्टे याचकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक अजित पष्टे यांना देण्यात येईल. तात्या आहेत. मी तात्यांबद्दल आधी म्हणतो होतं की कुडूसचं जे मैदान आहे ऊन वारा पाऊस काही असू द्या तिथे मात्र तात्या प्रॅक्टिससाठी पोहोचत असतात. किती पाऊस असू द्या, किती ऊन असू द्या, किती वारा असू द्या, सातत्याने तात्या तिथे मात्र प्रॅक्टिससाठी पोहोचत असतात. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. तात्यांना आपण पाहताय त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अजित पष्टे करिता लागले गेले. सामना जिंकून दिल्यास सिंगल अंकित होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 31 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपातली एक धाव. धावसंख्या 32-32.
हो यावेळेस वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. चुकून मागून जर का बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता तर एक प्लस पॉइंट जरूर पाहायला मिळाला असतं परी 11 संघाकरिता. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावफलक 34 या अंकावर. इक्वेशन चेंज 10 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावसंख्येची आवश्यकता. सामना दोघांच्याही बाजूनी बरोबर परिस्थितीमध्ये आहे. कोणाच्याही बाजूनी अजूनही पाहिजे तितका झुकलेला दिसत नाहीये. त्यामुळे जसे जसे चेंडू कमी होतील तसे तर ट्विस्ट वाढायला सुरुवात होईल. यावेळेला पंच आमचे पाहणी करतील आणि योग्य ते डिसिजन पोहोचवतील. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक धाव मिळाली आणि एकेरी धावेने धावफलक 35 या अंकावर धावफलक. म्हणजे येणारा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 35 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये खेचून मारलाय. ताकदीचा पुरेपूर वापर करून हा फटका कन्वर्ट होईल. अशोक कडून तिथे मात्र चूक घडती आणि जिथे होती एक धाव तिथे मात्र देऊन बसले 2 धावा. 2 धावेने का होईना पण धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 37 या अंकावर धावफलक. धावफलक पुढे सरसावत असताना 2 धावेने 37 विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा, 15 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओहो या वेळेला पहा या फटक्याची आवश्यकता होती आणि फटका मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. षटकार 6. या 5 गड्यांच्या मोबाईलला 43 विजयाकरिता 8 चेंडू आणि आता मात्र 9 धावसंख्येची आवश्यकता. चला 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. यष्ट्यांच्या वरतून डिलेवर झाला हा चेंडू. स्टिकच्या वरतून जाणारा चेंडू, स्टंपच्या वरतून जाणारा चेंडू. निर्धावफैकी डॉट बॉल. फार काही मिळत नाहीये. एकच धाव इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळते आणि षटक सुद्धा समता क्रमांक इथे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 44. विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 8 धावसंख्येची आवश्यकता. पाचवं षटक प्रगती पदावर आणि 5वं षटक हाताळण्याकरिता
चॉन्टी लांडले गेले. 6 चेंडू विजयाकरिता 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सजोय षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस थोडासा टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव मिळते आणि एकेरी धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 45-45 विजयाकरिता आता मात्र 5 चेंडू आणि 7 या धावसंख्येची आवश्यकता. बॅटर चर्चा नको आहे आता मात्र प्लीज. पाच चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू आपण पाहताय फटका या वेळेला फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो या वेळेला मोठी गडबड. गरिबी में आटा गिला आणि इथे मात्र स्वरूपात मिळणारा चौकार. 4 धावा. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षकांच्या चुका. आता मात्र चौकार आला आणि कुठेतरी मॅचचं टर्निंग पॉइंट, वळण प्राप्त होणारा क्षण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 49 या अंकावर विजयाकरिता 3 चेंडू आणि 3 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. ट्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. त्यामुळं 3 चेंडू आणि 3 धावा इथून मात्र कराव्याच लागतील परी 11 संघाला जर का सामना विन व्हायचा असेल. आणि 3 धावा 3 चेंडू आणि 3 धावा जर का रोखल्या गेल्या तर आता मात्र जो आपल्याला त्रिमूर्ती संघ आहे तो इथून मात्र विन होताना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल येणारे 3 चेंडू इथून मात्र दर्शवले जातील. चला गेम स्पीड अप. चोरली आहे धाव. समोरून पूर्ण केलेली एक धाव आहे. अक्षरशः चोरली आहे. एक धाव मिळते. एकेरी धाव्याने धावसंख्या 50 विजयाकरिता आता मात्र शेवटचे अंतिम 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. दोन चेंडू 2 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज सय्या. ओहो हो या वेळेला पहा अब आएगा मॅच में ट्विस्ट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. इज ए न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि विजयाकरिता शेवटचा आणि अंतिम निलेश दौने दाखल होत असताना आपण पाहताय.
मॅन फ्रॉम जव्हारचा खेळाडू आहे निलेश दौनेला आपण पाहताय. एक चेंडू आणि विजयाकरिता 2 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गडी बाद झाले आतापर्यंत 7 आणि धावसंख्या आहे 50-52 धावसंख्येचा वाण पार करायचा आहे. एक चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता. परी 11 ला सामना विन व्हायचा आहे तर एका चेंडू मध्ये 2 धावा घेणं बंधनकारक असेल आणि जर का या धावा रोखल्या तर त्रिमूर्ती संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला गेम स्पीड अप. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होईल. आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मिळाली. काही गरज नव्हती. पुन्हा एकदा तेच म्हणीन गरीबी में आटा गेला. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंची बरणी. पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे का? व्हाईट बॉल दिलाय. क्षमस्व प्रेक्षक राजामधून कोणी तिसऱ्या पंचांची मागणी करू नका. पंच आम्हाला तो डिसिजन पोहोचवतील तेव्हा आम्ही इथे मात्र जरूर करू. एक धाव मिळाली. धावसंख्या 51. एक चेंडू आणि 1 या धावसंख्येची आवश्यकता. एक चेंडू 1 धाव. 1 धाव आणि 1 चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ओ यावेळेस अगदी समोरून पळून पुढे गेलेली 1 धाव. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आणि सामना विजयशी ठरतोय. परी 11 जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. मी दुर्तास थांबतोय. आपण नका थांबू. पाहत राहा ऐकत राहा. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित अंबाडी वाडा परिसर 40+ प्रीमियर लीगचा थरार कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समोर यासिम साठे सर.